कल्पना, काय? राहुल कुठे? आहो ते आतमध्ये असते. एक काम तो बरोबर नाही करीत. सकाळी त्याला म्हणलं किराणा घेऊन ये मार्केट मधून, तो बी नाही आणला त्याने. आणि सारखा इरबळ मोबाईल बघत बसतो. थांब आता मी त्याच्याकडे जातो. थांबा हो. वाटलंच तर मी जाऊन आणते किराणा, पण त्यांना कशाला तुम्ही बोलतात? तुला पण ना त्याचीच माया येते. अहो काय होतं, लहान आहेत ते. राहुल, घरचं काम तर तुला सगळं करावं लागत असेल रे. नाही यार, वहिनी आणि भया हे सगळं काम करते. मी तर एक काडी सुद्धा काम करीत नाही. मग तर तुझी मजा आहे रे. हा, बर ठीक आहे, ठेवू का मग? राहुल, एक गिलास पाणी घेऊन ये बरं. राहुल, एक गिलास पाणी घेऊन ये बरं. राहुल, हा, अहो थांबा ना, मी घेऊन येते पाणी तुम्हाला. हे घ्या पाणी. आपल्या मामाचा फोन आला. हॅलो मामा, बोला ना. कशी आहेस बाई तू? मामा तुमच्या आशीर्वादाने चांगली आहे मी. ते सगळं सांगते. राहुल कसा आहे आणि काय करतो? मामा राहुल ते मार्केटमध्ये गेले, ते किराणा घेऊन आले आणि आता आम्ही सगळे सोबतच बसलो गप्पा मारतो. बरं ठीक आहे, ठेवू का फोन? बरं ठीक आहे. वहिनी, हा भैया. वहिनी तुम्ही पप्पाला कोण खोटं बोलल्या? मी आता काहीच काम नाही केलं. भैया, याला तर खरा परिवार म्हणत असते तो, आणि तेच घर टिकून राहत असतं. ज्या घरात भांडणं होत नाही का, तेच घर सुखानं राहतं, आणि त्यालाच खास घर म्हणतात. वहिनी, मी घर तले बघितले. अशा घरासारखी माणसं जीव लावणारे कुठंच नाही बघितले. वहिनी, ज्या घरानं मला चांगले संस्कार शिकले ना, त्या घराला मी कधीच विसरणार नाही. आणि जर माझ्याकडून काही चुकलं असलं तर मला माफ करा. काही अडचण नाही भैया. घरातली जर व्यक्ती समजून घेणारी असली ना, तर कोणतंही काम सहज होऊन जातं. राहुल, घरातील संसार कसा करायचा हे फक्त कल्पनाकडूनच शिकावं. अपने तो अपने